आज बनवते मी तांदळाच्या भातापासून कुरडया बनवायच्या आपल्याला मस्त. भात आहे हा, शिजवलेला भात आहे हा. आणि आता तो आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे. खूप छान कुरडया होतात त्याच्या. आता हा भात मी मिक्सरमधून काढायचा आपल्याला. थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि चांगलं बारीक दळून घ्यायचं आपल्याला. हे बघा अशा प्रकारे आपल्याला दळून घ्यायचं आहे. हे आता सगळं दळून झालेलं आहे मिक्सरमधून भात आपला. आता याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडं थोडं टाकायचं आपल्याला. अजून थोडं टाकायचं आहे. म्हणजे आपली कुरडई चांगली झाली पाहिजे बा, तोपर्यंत आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता बघा अशा प्रकारे तयार झालेलं आपलं पीठ. आता याच्यामध्ये आपण जिरे टाकायचे आणि मीठ टाकलेलं आहे थोडं, आणि थोडा पापड खार टाकलेला आहे मी. आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळं. आता झटपट होणारी रेसिपी आणि छान होतात कुरडया याच्या. आता सोऱ्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे. आणि बघा आता एक चाळण घ्यायची आपल्याला आणि त्या वाफून घ्यायच्या आपल्याला. कुरडया टाकून घ्यायच्या आहे बघा चाळणीमध्ये. मी इडली पात्रामध्ये बी टाकलेले आहे. 2 चाळण्यांमध्ये टाकल्या आणि इडली पात्रामध्ये. आता ही बघा कुरडया टाकून घेते. किती मस्त कुरडया आल्या बघा सोऱ्यामधून. आणि आता ह्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी गॅसवर, आणि त्याच्यावर आता चाळण ठेवून द्यायची आपल्याला आणि वरून झाकण ठेवायचं आहे. आणि 3-4 मिनटामध्ये लगेच तयार होती कुरडई आपली. आता दुसऱ्या चाळणीमध्ये पण घेतलेलं आहे मी, त्याच्यात पण करून घ्यायची आपल्याला कुरडया. खूप छान तयार झालेले भात आणि तांदळाचं पीठ. आणि आता ह्या सगळ्या करून घ्यायच्या आपल्याला. दुसरीकडे पण पातेलं ठेवलेलं आहे मी गरम पाणी उकळायला, आणि त्याच्यावर पण आता ही ठेवून द्यायचं आपल्याला चाळण. वरून झाकण ठेवून द्यायचं आहे परत. आता इडली पात्रामध्ये पण टाकून घेते मी. त्याला तेल लावून घेतलेलं आहे मी. एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन तयार होतात. किती मस्त होतात हे बघा कुरडया आपल्या. कोणाला वाटणार पण नाही का ह्या भातापासून आपण तयार केलेल्या आहे कुरडया. कारण आपण खिशी घेऊन करू शकतो तांदळाच्या कुरडया, पण अशा पद्धतीने तर आपण पहिल्यांदाच बघत असाल. आता दुसऱ्या पण इडली पात्रात मी टाकून घेते. अशा पद्धतीने बघा किती मस्त दिसत आहे कुरडया आपल्या. आता ह्या वाफवून झालेल्या बघा या चाळणीतल्या, या काढून घेते आता मी आणि इडली पात्रामध्ये ते टाकून देते. दोन्ही पण कुरडयांचं ठेवून द्यायचं आहे.
आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आपल्याला. आणि आता इथल्या आपल्या झालेल्या तयार ह्या पण काढून घ्यायच्या आपल्याला. बाहेर पॉलिथिन टाकलेले आहे मी, त्याच्यावर आपल्याला ह्या कुरड्या वाळवायच्या आहे. बघा किती सुंदर झालेली बघा. कुणी म्हणेल काही भातापासून कुरडई तयार झालेली आपली. आणि पद्धत एकदम सोपी आहे, तुम्ही पण करून बघू शकता. आणि नक्की सांगा तुम्हाला कशा वाटल्या या भाताच्या कुरड्या आपल्या. आता या सगळ्या इडली पात्रातल्या पण काढून घेते. आता सगळ्या कुरड्या टाकून घ्यायच्या आपल्याला. बघा किती छान झालेल्या आहे इडली पात्रामध्ये पण. आता या सगळ्या टाकून घेते बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.